अमरावतीमध्ये सोमवारी पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्षाला आग लागली होती आणि या भीषण दुर्घटनेत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला। मात्र यानंतर आता रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। याबाबतच नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। 2022 मध्ये व्हेंटिलेटरला आग लागल्याची घटना घडली होती आणि तेव्हाच आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित शिलर कंपनीला विरोध केला होता। सोमवारी झालेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील व्हेंटिलेटर आग प्रकरणाने राज्यातील आरोग्य यंत्रणेतील खरेदी प्रक्रियेवरच सवाल उपस्थित होत आहेत। तसंच शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या वापराला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी 2022 मध्ये विरोध केला होता। तसंच रुग्णालयात व्हेंटिलेटर बसवताना देखील विरोध केल्याची बाब समोर आलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। या संदर्भात आता मंगळवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीकडून लेखी उत्तर मागवलेलं आहे। दरम्यान शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर केवळ महाराष्ट्रातच आरोग्य खात्याकडून बसवलं जात असल्याची माहिती मिळते। याची चौकशी 8 दिवसात संपली पाहिजे आणि 8 दिवसामध्ये कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी असणार आहे। मागचाही अहवाल काय आहे तो सुद्धा प्रसिद्ध करा, त्याची जबाबदारी फिक्स करा आणि आत्ताच्याही घटनेची जबाबदारी फिक्स करा, अशी आमची मागणी आहे। तर या भीषण दुर्घटनेमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता। यानंतर आता रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। याबाबतच नवीन आणि धक्कादायक ही माहिती समोर आलेली आहे। 2022 मध्ये व्हेंटिलेटरला आग लागल्याची घटना घडली होती। तेव्हाच आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित शिलर कंपनीला विरोध केला होता। सोमवारी झालेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील व्हेंटिलेटर आग प्रकरणाने राज्यातील आरोग्य यंत्रणेतील खरेदी प्रक्रियेवरच सवाल उपस्थित होत आहेत। तसंच शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या वापराला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी 2022 मध्येच विरोध केला होता। तसंच रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर बसवताना देखील विरोध केल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। या संदर्भात आता मंगळवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीकडून लेखी उत्तर मागवलंय। दरम्यान शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर केवळ महाराष्ट्रातच आरोग्य खात्याकडून बसवलं जात असल्याची माहिती मिळते। अमरावतीमध्ये सोमवारी पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्षाला आग लागली होती। या भीषण दुर्घटनेत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला आणि त्यानंतर आता रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या वापराला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी 2022 मध्येच विरोध केला होता। आपल्या लोकांना वाचवण्यासाठी हे चौकशीचा फार्स आहे, एवढंच या ठिकाणी दिसते आहे। पण आम्ही याचा पिछा सोडणार नाही। मागच्या वेळीची घटना झाली, आत्ताची घटनेनंतर पुढच्या जर 8-10 दिवसात कारवाई झाली नाही तर धरणे आंदोलन, त्याच्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये कलेक्टरच्या बसून आंदोलन करावं लागेल। मी येईल आणि 8 दिवसात चौकशी करा, कारवाई करा, अन्यथा जो होईल त्याला परिणामाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल।